गुड मॉर्निंग. तर आजची सकाळची सुरुवात मी नाश्त्याने केलेली आहे. मस्त रेडी होऊन आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो. आज आम्ही जाणार होतो किशनगड पुष्कर तीर्थ ब्रह्मदेवाचं जिथे टेम्पल आहे तिथे, आणि त्याचबरोबर महिला दिन देखील आम्ही छान साजरा केलेला आहे. तर हे सगळं बघायला तुम्हाला नक्की आवडेल, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. मामा की सुंदरी मामी की रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय बोला तुम्ही? वुमेन्स डे. ओके गर्ल्स, हैप्पी विमेंस डे. थँक यू. क्या चल रहा है? अच्छा चल रहा है. क्या चल रहा है? हे हळूहळू येतो इकडे. ओके गर्ल्स, पुष्कर के लिए टोटल जर्नी अप्रॉक्सीमेटली 150 किलोमीटर, सॉरी 100 किलोमीटर. ओके 100 to 120 किलोमीटर अप्रॉक्स हमारी जर्नी है. इंद्रूड हम रुकेंगे टी कॉफी फ्रेशनअप के लिए अप्रॉक्सीमेटली 1-1.5 घंटे में, और वो होने के बाद हम प्रोसीड करेंगे टूवर्ड्स टू पुष्कर के लिए. इंद्रूड वी विल विजिट किशनगढ़ डंपिंग यार्ड. ठीक है, वहाँ पे बेसिकली बहुत धूप है, तो फिलहाल वहाँ पे भी बहुत धूप रहेगी और रिफ्लेक्शन आपके आँख में आता है. सो सनग्लासेस इज मैंडेटरी. सनग्लासेस साथ में कैरी करना, वेयर करते हुए चलना. वुमेन्स डे. थँक यू. वेलकम. तर आज वुमन्स डे होता. तर आमच्यासोबत ज्या प्रवास करत होत्या ना, त्यांनी वुमन्स डेसाठी पुण्यावरून येतानाच आमच्या सर्वांसाठी गिफ्ट्स आणले होते. म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपल्यासोबत किती जणी ट्रॅव्हल करणार आहेत. मग त्यानुसारच त्यांनी बरोबर वस्तू ज्या आहेत त्या आणल्या होत्या, आणि 2 मॅनेजरसाठी पण गिफ्ट्स आणले होते. रबर बँड सेम सेम. आधी ज्यांनी गिफ्ट्स दिले ना, त्या दोघी बहिणी होत्या, आणि ही एक त्यांची भाची म्हणजे बहिणीची मुलगी. अशा तिघी जणी त्या आल्या होत्या. तिघींनीही वेगवेगळे गिफ्ट्स आणले होते सगळ्यांसाठी. सगळे एवढे खुश झाले ना. छोटे छोटे भेटवस्तू दिल्या तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला त्यांना आवडतो, म्हणून त्या सगळ्या भेटवस्तू घेऊन आल्या होत्या, आणि आम्हाला ही कल्पना खूप आवडली. तशी माझी ही ट्रॅव्हल करण्याची पहिलीच वेळ होती, त्यामुळे नक्कीच मी पुढच्या वेळेस ही गोष्ट लक्षात ठेवेल, आणि मी देखील सोबत काही ना काहीतरी घेऊन जाईल. कारण बघा, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याचे आपण हात घेतले पाहिजे. म्हणजेच आपणही कोणाला काहीतरी देणं लागतं समाजाला, तर ते आपण नक्कीच काही ना काही देऊन जर कोणाच्या चेहऱ्यावरती आपण छोटासा जरी आनंद आणू शकलो ना, तर ते खूप महत्त्वाचं आहे. तर खूप छान गोष्टी शिकण्यासारख्या मला वाटल्या टूरमध्ये. आणि मग त्यानंतर आम्ही प्रवास पुढचा 2 तासाचा होता, कसा पूर्ण करायचा म्हणून मस्त आम्ही डान्स करत होतो बसमध्ये, आणि कसे 2 तास निघून गेले कळलं देखील नाही. महिला दिन विशेष, आणि म्हणूनच आम्ही या ट्रिपसाठी आलो होतो. आधी मी तुम्हाला सांगितलं की काहीच प्लॅनिंग नव्हतं, पण वुमन्स डे स्पेशल अशी इन्स्टावरती ॲड आली होती. ती ॲड बघून मी माझ्या मिस्टरांना विचारलं, मी जाऊ का? आणि त्यांनी लगेच होकार दिला. आणि खरं तर महिला दिन निमित्त त्यांनी मला दिलेली ही खूप छान अशी भेट आहे, आणि अविस्मरणीय असा तो क्षण आहे, जो मी जगली आहे 5 ते 6 दिवस, जे मी कधीच विसरणार नाही आयुष्यामध्ये. आपण फॅमिलीसोबत ट्रिप करतोच, पण अशी ट्रिप आयुष्यामध्ये प्रत्येकीने एकदा तरी केली पाहिजे. तुम्हाला खूप काही शिकून जाते, खूप चांगला अनुभव देते. याशिवाय तुमचा आत्मविश्वास देखील यामुळे खूप वाढतो. आणि अवघ्या काही तासातच आम्ही हसत-खेळत तिथे पोहोचलो देखील किशनगढ़ डंपिंग यार्ड येथे. आणि हे जे डंपिंग यार्ड आहे, याला मिनी स्वित्झर्लंड किंवा मिनी काश्मीर देखील म्हणतात.
कारण ते पूर्ण बर्फासारखं म्हणजे आवरण असल्यासारखं आहे. पण ॲक्चुअलमध्ये तो बर्फ नाहीये, तर ते आहे मार्बल आणि मध्ये एक छोटासा लेक देखील आहे. त्यामुळे इतकं सुंदर वाटत होतं. बघा उन्हाळा अजून सुरू झालेला नाही, ऊन लागत होतं. पण इथे आल्यानंतर खूप वारं सुटलं होतं. त्यामुळे उन्हाचा त्रास काही फारसा जाणवला नाही. खरं तर राजस्थानला जाण्याची योग्य वेळ नव्हती, पण महिला दिन विशेष मला राजस्थान ट्रिप करायची होती. म्हणून मी या ट्रिपसाठी आले होते. आणि इथलं जे टेम्परेचर आहे ना, दिवसा खूप काही नव्हतं. जेवढं आपल्याकडे आहे तेवढंच होतं. पण रात्री मात्र 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जायचं. रात्री खूप थंडी वाजायची. तर पहा किशनगड येथे आल्यानंतर किती सुंदर वातावरण आहे. इथे जो लेक आहे ना, त्यामुळे इतकं छान वाटतं. असं वाटतं आपण कुठेतरी दुसऱ्याच देशामध्ये आलेलो आहोत. पण जर कोणी हिवाळ्यात आलं ना, तर त्यांना स्वेटर, शॉल वगैरे कॅरी करावी लागते, कारण इथं खूप थंडगार वारं सुटतं. पण उन्हाळा तसाही सुरू होणार होता, त्यामुळे आम्हाला काही त्याची गरज वाटली नाही. खूप मस्त एन्जॉय केलं. ग्रुप फोटो वगैरे काढले. वुमन्स डे होता, त्यामुळे मस्त अशी रील देखील त्यांनी मॅनेजरनी तयार केली. ती ग्रुपवरती टाकली आणि प्रत्येक रील किंवा प्रत्येक फोटो जे आहेत ते ग्रुपवरती शेअर करतात. खूप छान वाटलं किशनगड वगैरे पाहून. मग तिथून आम्हाला पुढे पुष्करला जायचं होतं. तिथे पोहोचल्यानंतर आधी आम्ही लंच केलं. दुपारचं जेवण करून मग आम्हाला बराचसा वेळ होता This is Roman पुष्करला म्हणजे expectation bro. ब्रह्मदेवाचं टेम्पल बघायला जाण्यासाठी. त्यामुळे आम्हाला रूमच्या कीज वगैरे त्यांनी दिल्या. तोपर्यंत आम्ही भरपूर आराम केला. कारण 2 दिवसापासून खूप पळपळ सुरू होती. त्यामुळे हा जो वेळ होता आम्हाला निवांत मिळाला. खूप रिलॅक्स आम्ही बसलो. थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर चहा वगैरे घेऊन मग पुढे निघालो. तिथून काही अंतरावरच ब्रह्मदेवाचं टेम्पल आहे. पुष्कर हे राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे, जे प्रामुख्याने सृष्टीचे रचयिता भगवान ब्रह्मदेवांच्या एकमेव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हे हिंदू धर्मामध्ये तीर्थराज राजा म्हणून ओळखले जाते. येथे पवित्र पुष्कर सरोवर आणि 500पेक्षा जास्त मंदिरं आहेत, ज्यामध्ये प्रसिद्ध ब्रह्म मंदिर आणि सावित्री मंदिराचा समावेश आहे. यात 52 पवित्र घाट आहेत. असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेला या सरोवरात स्नान केल्याने मोक्ष मिळतो आणि त्याचबरोबर इथे बसून पितरांसाठीची सेवा देखील केली जाते. तर पुष्करला अशी कोणती चूक आपल्याला करायची नाही, हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली. श्री विष्णू पालक आणि महादेव शिवशंकर लय तत्वाचे स्वामी मानले जातात. त्यामुळे पृथ्वीचे कार्य या 3 देवतांमुळे सुरू असते अशी मान्यता आहे. यापैकी 2 देवतांची, त्यांच्या अवतारांची शेकडो मंदिरं आपल्या भारतामध्ये आढळून येतात. कोट्यवधी भाविक या देवतांचे नामस्मरण, पूजन, भजन, उपासना करतात. मात्र ब्रह्मदेवांचे संपूर्ण भारतामध्ये एकच मंदिर असल्याचे दिसून येते. संपूर्ण सृष्टीची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवाचे एकच मंदिर आहे. एका पुराण कथेनुसार एकेकाळी वाजराणास नावाच्या राक्षसाने हाहाकार माजवला होता. त्याच्या वाढत्या अत्याचारामुळे क्रोधित होऊन ब्रह्मदेवांनी त्यांचा वध केला. पण त्याचा वध करताना ब्रह्मजीच्या हातून एका ठिकाणी कमळाचे फूल पडले. हे फूल ज्या ठिकाणी पडले तेथे मोठे सरोवर तयार झाले. ते ठिकाण म्हणजे पुष्कर. आणि ब्रह्माजींनी सृष्टीच्या भल्यासाठी पुष्कर येथे एक यज्ञ करण्याचे ठरवले. ब्रह्माजी यज्ञ करण्यासाठी पुष्कर येथे वेळेवर पोहोचले. मात्र काही कारणामुळे त्यांची पत्नी देवी सरस्वती वेळेवरती पोहोचू शकल्या नाहीत. यज्ञाच्या मुहूर्ताची वेळ निघून चालली होती. यज्ञपूर्तीसाठी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी असणं आवश्यक होतं. मात्र सरस्वती देवी वेळेवर न पोहोचल्याने ब्रह्माजींनी तेथील एका कन्येसोबत विवाह केला. तिचे नाव गायत्री होते. विवाह करून त्यांनी हे यज्ञ सुरू केला. तितक्यात देवी सरस्वती पोहोचल्या आणि आपल्या पती शेजारी दुसऱ्या स्त्रीला पाहून त्या अतिशय क्रोधित झाल्या आणि ब्रह्मदेवांना शाप दिला. सरस्वती देवींनी ब्रह्माजींना शाप दिला की सृष्टीचे निर्माते आणि त्रिदेवांमध्ये प्रमुख असूनही कधीही तुमचे पूजन केले जाणार नाही. सरस्वती देवीच्या विक्राळ रूपाला पाहून सर्व देव भयभीत झाले. सर्व देवतांनी मिळून सरस्वती देवीला विनंती केली की त्यांनी आपला शाप परत घ्यावा, पण त्यांनी तो नाही घेतला. जेव्हा त्यांचा राग शांत झाला तेव्हा सरस्वती देवी म्हणाल्या, या पृथ्वीवरती केवळ पुष्कर येथेच तुमची पूजा होईल. जर कोणी दुसरीकडे तुमची पूजा करेल किंवा मंदिर बनवेल तर त्याचा नाश होईल. पुष्कर येथील यज्ञाच्या ठिकाणी भगवान विष्णूही या कार्यामध्ये सहभागी होते. विष्णूंनी ब्रह्मदेवांना अशी कृती करण्यापासून का रोखले नाही, असा विचार सरस्वती देवीच्या मनात आला. विष्णुदेवांनी पुढाकार घेऊन ही घटना थांबवली नाही. यासाठी देवी सरस्वतीनेही विष्णूला श्राप दिला. या श्रापानुसार श्री विष्णूंनाही पत्नी विरह सहन करावा लागेल. म्हणूनच विष्णूंचा 7वा अवतार असलेल्या श्रीरामांना रामराज्य येऊनही सीतेचा विरह सहन करावा लागला होता, असे सांगितले जाते. आणि तीर्थराज पुष्कर येथे आल्यानंतर आपल्या पितरांसाठीची सेवा देखील इथे करून घेतली जाते आणि तुमच्या इच्छेनुसार यथाशक्ती तुम्ही दानधर्म देखील करू शकता. तर सगळ्यात पहिली चूक जी आपल्याला इथे येत असताना करायची नाही, ती म्हणजे आपल्याला पंजाबी ड्रेस किंवा साडी घालून इथे यायचं असतं. जीन्स वगैरे किंवा वन पीस वगैरे असे ड्रेस चालत नाही. म्हणून सकाळपासूनच मी हा ड्रेस घातला होता, जेणेकरून मला डोक्यावरती ओढणी ठेवता येईल.
कारण पूजेसाठीची जी सेवा आपल्याकडून करून घेतली जाते त्यावेळेस आपल्या डोक्यावरती पदर असणं आवश्यक असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपल्याकडून ते दानधर्म करण्यासाठीचा संकल्प करून घेतात. त्यामुळे संकल्प करत असताना तुम्हाला किती दिवसाचा संकल्प करायचा आहे हे तुम्हाला निश्चित करायचं असतं. भावनेच्या आहारी जाऊन आपण बऱ्याचदा संकल्प करतो 5 दिवसाचा, 7 दिवसाचा. पण असं केल्याने तुम्हाला तेवढी किंमत देखील मोजावी लागते. बऱ्याच वेळा ते जोडप्यानी म्हणजे दान करा वगैरे असं सांगतात. पण बघा आपला भाव तिथे महत्त्वाचा असतो. आपण दर्शन घेतलं हेच महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही एकाच दिवसाचं दान करू शकता. एका दिवसाचे ते ₹500 घेतात. बऱ्याच जणींनी 3, 5, 7 अशा दिवसांचे दान केलेले आहेत. त्यामुळे मग त्यांना त्याची माहिती नसल्यामुळे बरीचशी किंमत तिथे मोजावी लागली. तर ही चूक तुम्हाला अजिबात करायची नाही. तर असो तिथे फारसं शूट अलाउड नव्हतं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही आमच्या हॉटेलवरती आलो. वुमन्स डेचं सेलिब्रेशन होतं. पुष्करला ही शॉपिंग करायला बराचसा वेळ त्यांनी आम्हाला दिला होता आणि जयपूरपेक्षा पुष्करमध्ये थोड्या स्वस्तात वस्तू आम्हाला वाटल्या तिथे शॉपिंग केली. ओके सो आज है हमारा टूर का विमेंस डे, जो हमारी टूर है विमेंस स्पेशल। सो आज है विमेंस डे। सो हमारे मीना ताई ने स्पेसिफिकली आपके लिए विमेंस डे का ग्रीटिंग भेजा है। वाव. ठीक है, सो उनके लिए एक बार जोरदार तालियां बजाइए, आपके लिए भी जोरदार तालियां। ठीक है, सो ये आपको हम पर पर्सन दे रहे हैं। उसके बाद सारा ग्रुप यहाँ पे ग्रुप फोटो लेंगे, उसके बाद केक कट करके आपको केक सर्व करेंगे। जिसको बिना वाली पेप हुर्रे पेप हुर्रे पेप हुर्रे, हैप्पी विमेंस डे। तर अशा पद्धतीने विनावर्ल्ड थ्रू आमचा वुमन्स डे सेलिब्रेट करण्यात आला. खूप खूप धन्यवाद विनावर्ल्डच्या सर्व टीमचे. त्यांनी आमचा दिवस खूप स्पेशल बनवला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्यासोबत असलेल्या सर्व मैत्रिणींचे धन्यवाद आणि आम्हाला पाठवणाऱ्या आमच्या परिवाराचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आजचा हा वुमन्स डे स्पेशलचा ब्लॉग मी इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.